नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता अखेर जमा झालेला आहे। तर त्याची यादी कशा पद्धतीने चेक करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपल्या जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे। तर इथं आता आपल्याला जी काही निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे त्याची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथं पीक विमा GR असं तुम्हाला इथे टाकायचं आहे। सर्च वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं इथं लोडिंग घेईल, त्यानंतर इथं साईट जी आहे इथं ओपन होईल। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी अधिकृत जमा जर झालेला नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर पहिली जी लिंक केली ती प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर त्याचं नवीन GR आलेलं आहे, त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर इथं तुम्हाला जर एरर दाखवत असेल तर तुम्ही पुन्हा तुमचं जे की हे जे आहे पोर्टलच्या इथं रिफ्रेश करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पुन्हा इथं टाकायचं आहे पीक विमा GR। तर इथं आपण पीक विमा GR टाकून घेऊया। तर साईट जी आहे कधी कधी एरर देते, तर तुम्हाला पुन्हा हे असं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यानंतर आता नवीन GR नुसार पेरणीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना फक्त एकदाच भरपाईची रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येईल। तर साईट जी आता इथं आपल्या इकडे ओपन झालेली आहे। तर त्यांनी लवकरात लवकर ज्यांनी GR बघितलेला नसेल त्यांनी बघून घ्या। तर इथं आल्यानंतर इथं थोडं झूम इन करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडं झूम इन करून घेऊ आपण। तर यामध्ये तुम्हाला एक MHA-DBT दिसेल, तर MHA-DBT वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं आल्यानंतर निधी वितरित लाभार्थ्याची यादी तुम्हाला इथे दिसेल, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एकही स्टेप मिस्टेक करू नका, तरच तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं आल्यानंतर सर्वप्रथम आता आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे, तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचे याद्या आलेल्या आहेत, तर त्यामध्ये अकोला, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, धाराशिव, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, परभणी, पालघर, बुलढाणा, बीड, भंडारा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली। तर आपण डेमोसाठी एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करून घेऊ। तर मी इथं डेमोसाठी नाशिक जिल्हा सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तालुक्याची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर इथं सुद्धा आपण पेठ इथं घेऊन घेऊ किंवा मालेगाव घेतलं तरी चालेल। त्यानंतर इथं त्या गावामधील जे काही गावाची नाव आहे त्या तालुक्यामधील ते तुमच्यासमोर इथं ओपन होईल। तर तुमचा जिल्हा व तालुका सिलेक्ट केल्यानंतर ही यादी इथं ओपन होईल। फॉर एक्झाम्पल एखादे गाव आपण सिलेक्ट केलेलं आहे, त्यानंतर इथं एक शोधा म्हणून ऑप्शन येईल। जसं मी त्यावरती क्लिक करेल तर इथं थोडं लोडिंग घेईल, त्यानंतर मला शेतकऱ्यांच्या नावानुसार इथे यादी तुम्हाला दाखवेल। त्यानंतर तुम्ही इथून याचे एक्सेल फॉर्मॅटमध्ये सुद्धा PDF जी आहे डाउनलोड करू शकता, एक्सेल शीटमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता। तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेल। तर मी इथं डेमोसाठी तुम्हाला एक PDF डाउनलोड करून दाखवत आहे। तर इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या नावासहित तुम्हाला दाखवेल अर्ज क्रमांक, कुठे राहतात, कोणत्या तारखेला पैसे जमा झालेले आहे। तर PDF वरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर इथं तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे, PDF जे डाउनलोड होईल। किंवा तुम्ही इथं एक्सेलचं एक ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता। डाउनलोड झालेलं आहे। ओपनवरती मी जसं क्लिक करेल तर इथं डायरेक्टली इथं ओपन होऊन जाईल। ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला आपण इग्नोर दिस टाइम करून घेऊ। त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर इथं निधी जे आहे तुम्हाला इथं बघा कोणत्या तारखेला जमा झालेला आहे निधी ते तुम्हाला इथं शो करेल। त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं जे काही निधी वितरित, तर इथं तुम्हाला निधी वितरित दाखवल्याप्रमाणे इथं जे की दाखवलेलं आहे 29,739.97 पैसे।
44,609. तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये निधीची रक्कम जमा झाली की नाही. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये निधीची रक्कम जमा झाली की नाही ती अगदी घरबसल्या तुम्ही काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरून चेक केलेलं आहे. जर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.